नमस्कार मित्रांनो, पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपला गणित विषयाचा 10वा दिवस आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत? दूर आणि जवळ। दूर आणि जवळ आणि 1 ते 9 संख्यामधले लहान संख्या आपल्याला ओळखायची आहे। लहान संख्येला गोल करायचा आहे। तर हाच आपला घरचा अभ्यास आहे। तर सर्वप्रथम काय करायचं, मोबाईल थोडासा लांब ठेवायचा, पॅड डब्याची वही, पेन्सिल, शार्पनर, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला तयार राहायचं आहे। ओके, आर यू रेडी? हे बघा, आता बाहुल्यांचा हा खेळ चालू आहे। आता ह्या बाहुल्यांना मी असं आडवं केलेलं आहे। तुम्ही म्हणाल मॅडम मी आडवं का केलं? कारण की वरून मोबाईल व्हिडिओ चालू आहे ना, त्याच्यामुळे ह्या तुम्हाला दिसणार नाहीत। तर ह्या बाहुल्यांची मेन बॉस आहे। आता ही बॉस कुठं बसलेली आहे? खुर्चीवर बसलेली आहे, बरोबर आहे का? तर आता ह्या बाहुलीच्या बाहुलीच्या पासून एक रांगेत ह्या बाहुल्या आहेत। तर सगळ्यात आता मला सांगा, ह्या बाहुलीच्या सगळ्यात जवळची बाहुली कोणती रे? जवळ असलेली बाहुली कोणती आहे? ह्या बाहुलीच्या सगळ्यात जवळ असलेली बाहुली ही बाहुली आहे, बरोबर आहे का? ही बाहुली ह्या मोठ्या बाहुलीच्या सगळ्यात जवळ आहे। मग तिच्यापासून थोडीशी दूर कोण आहे? ही। आणि हिच्यापेक्षा किंचित दूर कोण आहे? ही बाहुली आहे। आणि हिच्यापेक्षा किंचित दूर कोण आहे? ही बाहुली आहे। आणि सगळ्यात दूर ही बाहुली आहे। तर आता मला सांगा, सगळ्यात जवळची बाहुली कोणती आहे रे? ही बाहुली आहे। बॉस बाहुली जवळची, सगळ्यात जवळची बाहुली ही आहे। आणि सर्वात दूरची बाहुली कोणती आहे? ही। आता लांब, जवळ, दूर तुम्हाला सांगायची गरज नाही। आता तुमच्या जवळ कोण राहतं? तुमची आई राहते, बरोबर आहे का? आणि तुमच्या मॅडम कुठं राहतात? दूर लांब राहतात त्यांच्या घरी। तर तुम्ही तुमच्या घराजवळ काय आहे? तुम्ही कुठं राहतात? तुमच्या घराजवळ राहतात किंवा घराच्या मध्ये राहतात, किंवा पाण्याची तुमची गाडी कुठं लावलेली आहे? तुमच्या घराच्या जवळ लावलेली आहे। पण तुमच्या सरांची गाडी कुठं लावलेली आहे? दूर शाळेमध्ये किंवा त्यांच्या घरी लावलेली आहे। जवळ म्हणजे आपल्या आसपास जे असतं ते जवळ म्हणायचं, आणि ते काही अंतरावर असतं, थोडस लांब अंतरावर असतं, त्याला काय म्हणायचं? दूर। तर सगळ्यांना समजलं? दूर जवळ, दूर जवळ। आता हे शब्द काय करतात? जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करतो तेव्हा प्रश्नामध्ये येतात आपल्याला दूर आणि जवळ। मग तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, अरे कोण दूर आहे आणि कोण जवळ आहे? म्हणजे हे शब्द तुम्हाला माहित व्हावे, नेमकं दूर म्हणजे काय, जवळ म्हणजे काय, म्हणून मी हा घटक तुम्हाला शिकवत आहे। आता इथं बघा, फुलांची ही रांग आहे, फुलांची ही रांग आहे। आता ह्या फुलाच्या रांगेजवळ सगळ्यात जवळ कोणती बाहुली आहे रे? ही। थोडीशी लांब कोणती बाहुली आहे? ही आहे। तिच्यापेक्षा लांब कोणती बाहुली आहे? ही आहे। आणि सगळ्यात लांब ही कोणती बाहुली आहे? ही। लांब म्हणजे दूर। सगळ्यात जवळ असणारी बाहुली ही आहे। ह्या फुलापासून सगळ्यात दूर असणारी बाहुली ही आहे। जवळची बाहुली ही आहे ह्या फुलापासून, आणि दूरची बाहुली ही आहे। आता इथलंच गणित मी इथं घेतलेलं आहे। आपल्याला लहान अंक ओळखायचा आहे, लहान अंक गोल कर। आता आपल्याला हे तुम्हाला लिहिता येत नाही किंवा वाचता पण येत नाही, अजून तुम्हाला लिहिता वाचायला शिकलं नाहीये तुम्ही। मग काय करायचं, हा प्रश्न तुम्हाला जर येत असला, चुकीचा जरी आला तरी काय अडचण नाही, लिहायचा प्रयत्न करा। जर नाही येत असेल तर तुमच्या आईला किंवा भावाला हा प्रश्न लिहून द्यायला सांगा, किंवा जर दोघंही नसतील तर प्रश्न नाही लिहिला तरी चालेल। मात्र ह्या खालच्या संख्या जसं मी सुटसुटीत लिहिलेले बघा, ह्या 2 संख्या लिहिल्या, 2 ओळी सोडल्या, ह्या 2 संख्या लिहिल्या, 2 ओळी सोडल्या, असं तुम्हाला सुटसुटीत मोकळलेचे, गिचमिल काढा अजिबात करायचं नाही। तर आता हे 3 आणि 5, 3 आणि 5 मध्ये लहान कोण आहे? आता ओळखणार कसं? दोघंही सेम आहेत, हो का? ह्याचा पण आकार एवढाच आहे आणि ह्याचा पण आकार एवढा आहे। मग लहान कोण आहे मोठं कोण आहे कसं ठरवणार आपण? तर सोपं आहे। आता 3 म्हणजे किती? 3 बाहुल्या। 3 म्हणजे 3 बाहुल्या, आणि 5 म्हणजे 5 बाहुल्या। 2, 3, 4 आणि 5। ह्या 3 म्हणजे 3 बाहुल्या आणि 5 म्हणजे 5 बाहुल्या। आता कोणते जास्त दिसायले? तर तुम्हाला ह्या जास्त दिसायलेत का ह्या जास्त दिसायलेत? अर्थातच ह्या जास्त दिसायलेत आणि ह्या कमी दिसू लागलेत। कमी म्हणजे लहान, कमी म्हणजे लहान। म्हणजे आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे? 3 लहान आहे। समजलं का? 3 आणि 5 मध्ये लहान कोण आहे?
3 लहान आहे, कारण की 3 कडं कमी बाहुले आहेत आणि 5 कडं जास्त बाहुले आहेत. तर आता मी इथं टिक करणार नाही, तुम्हाला इथं काय करायचं आहे, गोल करायचे. आता 3 आणि 5 मध्ये लहान कोण आहे, 3 लहान आहे, म्हणून 3 ला गोल करणार आहे. तुम्ही कशाला गोल करणार आहे, 3 ला. 3 ला असं गोल करायचं. तुम्ही पेन्सिलला लिहायचंय. आता स्केच पेननं मी काय लिहिलं, तुम्हाला दिसावं म्हणून मी मोठ्या अक्षरामध्ये स्केच पेननं लिहिले, पण तुम्हाला ह्या संख्या पेन्सिलनं लिहायचे. कशा लिहायचे, पेन्सिलनं लिहायचे. आता 3 ला गोल केलं का तुम्ही, ठीक आहे. आता मी तुम्हाला इथं गोल करून देणार नाहीये, तुमच्या तुम्ही इथले बघायचे अंक आणि तुमच्या तुम्ही लहान संख्येला गोल करायचे, ठीक आहे. चुकलं चुकू द्या. आता इथं 4 आणि 9 दिलेले. 4 आणि 9 मध्ये लहान कोण आहे रे, हे बघा. 4 कडं 4 बाहुले आहेत ह्या आणि 9 कडं 9 बाहुले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 4 कडे 4 आहेत का बघू. 1 2 3 4. 4 कडे 4 बाहुले आहेत. आता कुणाच्या बाहुल्या लहान कमी आहेत रे, कमी म्हणजे लहान. कुणाच्या बाहुल्या कमी आहेत, याचे आहेत, म्हणून आपण 4 ला गोल करणार. तर आपल्याला लहानाला गोल करायचे ना, तर तुम्ही सुद्धा इथे 4 ला गोल करा. इथं तुम्हाला 4 ला गोल करायचे. केलं का, ठीक आहे. आता आपलं पुढचं गणित आहे 7 आणि 6. आता हे 7 बाहुल्या घेते मी. 1 2 3 4 5 6 7. इथं घेतल्या मी 7 बाहुल्या. इथं मी घेणार 6 बाहुल्या. 1 2 3 4 5 6. आता कुणाचे बाहुले जास्त आहेत रे, कोणत्या बाहुले जास्त आहेत. आता त्याच्याकडं एकाच एक संगती. आता दोन्ही सारखेच ढिग दिसायले, बरोबर आहे का. आपल्याला हे पण सारखं दिसायले, कळता गेले. आता कसं करावं, कुणाला लहान समजावं. आता बघा, याचे घेतले, याचे घेतले, एकाच एक संगती लावू आपण. याचे घेतले, याचे घेतले, याचे घेतले, याचे घेतली, याचे घेतली, याचे घेतली, याचे घेतली, याचे घेतली, याची घेतली, याची घेतली. आता शिल्लक कुणाकडे राहिलं, 7 कडे 1 राहिली. म्हणजे लहान कोण आहे, 6. कोण लहान आहे, 6 लहान आहे. आता तुम्हाला इथं याच्यामध्ये 6 ला लहान गोल करायचे, कारण की 6 लहान आहे. आता पुढचं गणित बघू. आता इथं बघा 5 आहेत आणि इथं आहेत 3. 1 2 3 4 5 आणि इथं आहेत 1 2 3. आता 5 आणि 3 मध्ये लहान कोण आहे रे, मग 5 आणि 3 मध्ये 3 कड कमी आहे, म्हणून 3 कसं आहे, लहान आहे. आता तुम्हाला हे गणित लिहायला वेळ नाहीये, तुम्ही काय करायचं, हे गणित मी इथं लिहिले, बाहुल्या मांडायले, तोपर्यंत तुम्ही इथलं हे गणित बघून लिहायचं आहे. मी इथं बाहुल्या मांडायले तोपर्यंत मी जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं. फक्त जर तुम्हाला इथले लक्षात येत नसले तर इथले 2 आकडे जरी तुम्ही लिहिले, इथले 2 अंक जरी लिहिले तरी चालतं. जर आता माझ्यासोबतच लिहायचं, मी जोपर्यंत बाहुल्या मांडते तोपर्यंत तुम्ही हे अंक लिहायचे आहेत. पुढचा आपला अंक आहे 4 आणि 1. 1 2 3 4 आणि हा 1. 4 आणि 1 मध्ये लहान कोण आहे रे, हा 1 लहान आहे. कोण लहान आहे, 1 लहान आहे, कारण की 1 कडे कमी बाहुले आहेत, म्हणून मी काय करणार, आता 1 ला गोल करणार. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये असं मोकळं मोकळं 4 आणि 1 लिहून घ्या आणि 1 ला गोल करा.
आता 9 आणि 7 हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 7 1 2 3 4 5 6 7 9 आणि हे 7 कुणाचे बाहुले जास्त दिसायले तरी आपल्याला ह्या जास्त आहेत आणि ह्या कमी आहेत. कमी आहे ज्याच्याकडे तो ती संख्या कशी आहे लहान आहे म्हणून 7 ला मी असं गोल केलेलं आहे. आता हे अंक तुम्ही लिहून घ्या आणि 7 ला गोल करा कारण ते 7 कसा आहे लहान आहे. आता इथं बघा 3 आणि 2 1 2 3 आणि हे 1 2 आता याच्याकडे 3 आहे तर याच्याकडे 2 आहेत. आता कमी बाहुल्या कुणाकडे आहेत कमी बाहुल्या 2 कडे आहेत म्हणून 2 कसा आहे लहान आहे म्हणून 2 ला मी काय केलेले गोल केलेले. तुम्ही सुद्धा हे अंक तुमच्या वहीमध्ये असं सुटसुटीत लिहून घ्या आणि करा. हे बघा इथं 5 आहे आणि इथं 2 आहे. 5 1 2 3 4 5 आणि इथं 1 2 आता 5 कडे कमी आहेत बाहुल्या 5 कडे कमी आहेत का जास्त आहेत रे 5 कडे जास्त आहेत का कमी आहेत. चुकलं मॅडमचं 5 कडे जास्त आहेत आणि 2 कडे कमी आहेत. 2 कडे कमी आहेत म्हणून 2 कसा आहे लहान आहे आपला 2 कडे कमी आहेत म्हणून 2 लहान आहे म्हणून मी 2 ला गोल केलेला आहे. तुम्ही सुद्धा 5 आणि 2 लिहून 2 ला गोल करा. आता इथे बघा 7 बाहुले आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 1 कडे एकच बाहुली. आता कमी बाहुल्या कोणाकडे आहेत 1 कडे कमी बाहुल्या आहेत म्हणून 1 कसा आहे आपला 1 हा लहान आहे. आता इथे बघा 8 कडे 8 बाहुल्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 4 कडे 4 बाहुल्या आहेत 1 2 3 4 तर कमी बाहुल्या कुणाकडे आहेत 8 कडे आहेत का 4 कडे आहेत अर्थात 4 कडे कमी बाहुल्या आहेत म्हणून 4 कसा आहे लहान आहे. आता इथे बघा 9 याच्याकडे 9 बाहुल्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 कडे 9 बाहुल्या आहेत 3 कडे 3 बाहुल्या आहेत तर कमी बाहुल्या कुणाकडे आहेत 3 कडे आहेत कमी बाहुल्या 3 कडे आहेत म्हणून 3 कसा आहे लहान आहे म्हणून आपण 3 ला गोल केलेला आहे. हे बघा 9 आणि 3 9 कडे 9 बाहुले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 3 कडे 3 बाहुले आहेत म्हणून 3 कसा आहे लहान आहे आणि म्हणून 3 ला मी गोल केलेला आहे. हे बघा आता 5 कडे 5 बाहुले आहेत 1 2 3 4 5 आणि 1 कडे 1 बाहुली. आता 5 आणि 1 याच्यामध्ये कमी बाहुल्या कोणाकडे आहेत 1 कडे कमी बाहुल्या आहेत म्हणून मी 1 ला गोल केलेले कारण की 1 हा लहान आहे. आता याच्याकडे 7 बाहुले आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 आणि याच्याकडे 3 बाहुले आहेत 7 आणि 3 मध्ये कमी बाहुल्या कुणाकडे आहेत 3 कडे कमी बाहुल्या आहेत म्हणून मी 3 ला काय करणार आहे आता गोल करणार आहे. हे पहा आता 4 कडे हे आहेत 4 आणि हे आहेत 2 4 कडे बघा 1 2 3 4 4 बाहुले आहेत आणि 2 कडे 1 आणि 2 4 आणि 2 मग लहान कोण आहे रे 4 लहान आहे का 2 लहान आहे 2 लहान आहे कारण की 2 कडे कमी बाहुले आहेत. तुम्ही सुद्धा 4 इथे लिहून घ्या आणि 2 ला गोल करा. हे बघा आता हे आहेत 5 आणि हे आहेत 4 5 कडे 5 बाहुले आहेत 1 2 3 4 5 4 कडे 1 2 3 4 आता 5 कडे 5 बाहुले आहेत 4 कडे 4 बाहुले आहेत कमी बाहुल्या कुणाकडे आहेत 4 कडे कमी बाहुले आहेत म्हणून मी 4 ला गोल करणार आहे कारण की 4 हे लहान आहे. हे बघा आता ह्या 9 आहे 9 ला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं आहे 2 1 2 तर आता हे दोघांमध्ये कमी बाहुल्या कुणाकडे आहेत कमी बाहुल्या ह्या 2 कडे आहेत म्हणून लहान अंक कोणता आहे 9 का 2 2 हा लहान अंक आहे. आता ह्या संख्यामध्ये 7 आणि 2 1 2 3 4 5 6 7 आणि 2 कडे 2 आहे तर 7 आणि 2 ह्याच्यामध्ये लहान कोण आहे रे 2 ही लहान आहे म्हणून 2 ला आपण काय केलेलं आहे गोल केलेलं आहे. आता हे 6 आहेत 6 कडे बघा 1 2 3 4 5 6 आणि 3 कडे 1 2 3 3 आहेत मग आता कमी बाहुल्या कोणाकडे आहेत 3 कडे आहेत म्हणून आपण काय करणार आहोत 3 ला गोल करणार आहोत.
2 कडं 2 बाहुले आहेत आणि 5 कडं 5 बाहुले आहेत. 1 2 3 4 5. आता 2 आणि 5 मध्ये लहान कोण आहे? 2 लहान आहे, म्हणून आपण काय केलं? 2 ला गोल केलेले. आणि 5 ला काय केलेलं आहे? काहीच केलं नाही, कारण की 2 लहान असल्यामुळे आपण 2 ला गोल केलेले. आता बघा 6 कडे 6 बाहुले आहेत. 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 कडे 9 बाहुले आहेत, 6 कडे 6 बाहुले आहेत. आता कमी बाहुल्या कुणाकडे आहेत रे? 6 कडे कमी बाहुले आहेत, म्हणून मी 6 ला काय करणार? गोल करणार. तर सगळ्यांना समजलं की लहान संख्या कशाला म्हणतात. ठीक आहे, ओके. हा, चला आता डावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण. हा अंगठा आहे ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचा आणि मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. किती झाले? 15. नमस्कार मुलांनो, ही आहे आपली संख्या पट्टी. संख्या पट्टीवर संख्या जशा जशा पुढे जातील तशा तशा ते 1 न त्यांची किंमत वाढते आणि जसं जसं मागे जाऊ तसं 1 1 न लहान होत राहतात. 1 पेक्षा 1 न मोठा आहे 2. 2 पेक्षा 1 न मोठा आहे 3. 3 पेक्षा 1 न मोठा आहे 4. 4 पेक्षा मोठा 5. 5 पेक्षा मोठा 6. 6 पेक्षा मोठा 7. 7 पेक्षा मोठा 8. 8 पेक्षा मोठा 9. 9 पेक्षा मोठा 10. 10 पासून मागे जायचं. 10 पासून संख्या मागे जर गेलो आपण तर लहान होत जातात. 10 पेक्षा लहान आहे 9. 9 पेक्षा लहान आहे 8. 8 पेक्षा लहान आहे 7. 7 पेक्षा लहान आहे 6. 6 पेक्षा लहान आहे 5. 5 पेक्षा लहान आहे 4. 4 पेक्षा लहान आहे 3. 3 पेक्षा लहान आहे 2. 2 पेक्षा लहान आहे 1. तर आता मी एक संख्या लपवणार आहे. आता मी एक संख्या लपवली. कोणती संख्या लपवली? फास्ट सांगा, फास्ट सांगा, फास्ट सांगा. अशी संख्या लपवली की जी 7च्या पुढे आहे आणि 9च्या मागे आहे. 7 आणि 9च्या मध्ये. कोणाला लपवलंय बाई? सांगा बर. सापडलं? हे बघा, मी कुणाला लपवलं आहे? 8ला. 8 हे 7च्या पुढे आहे, 9च्या मागे आहे आणि 7 आणि 9च्या मध्ये आहे. आता मी कोणाला लपवले सांगा बर. अशी संख्या लपवली जी 4च्या पुढे आहे, 6च्या मागे आहे. बघा, 6च्या मागे आहे, 4 आणि 6च्या मध्ये. 4 आणि 6च्या मध्ये आहे. अशी कोणती संख्या लपवली मी? सापडली का? काढू? हे बघा, मी 5ला लपवलं होतं. 5 हे 4च्या पुढे आहे, 6च्या मागे आहे आणि 4 आणि 6च्या मध्ये कोण आहे? 5 आहे. आता मी कुणाला लपवले सांगा बरं. अशी संख्या लपवली की जी 1च्या पुढे आहे, 3च्या मागे आहे आणि 1 आणि 3च्या मध्ये. कोणती संख्या सापडली का तुम्हाला? सापडली? हे बघा, 2. 2 ही संख्या 1 आणि 3च्या मध्ये आहे, 1च्या पुढे आहे आणि 3च्या मागे आहे. चला आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.